हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आज मी करणार आहे बांगडा. बघा माझी रेसिपी झटकीपाट आणि कर्नाटक स्पेशल आहे गाईज. तर बघा, हा स्वच्छ साफ करून घ्या मस्तपैकी. बघा माझी मम्मी करत आहे साफ. तर चला, हे असं कट ऑलरेडी ते मारून देतात. तर हे बघा स्वच्छ धुवून घ्यायचे. मस्त आपण मसाला रेडी करूया. 2-3 वेळा धुवायचा, व्यवस्थित धुवून घ्यायचं. बघा गाईज, आहे बघा असं मस्त नळाखाली नळ चालू करून ठेवायचं मस्तपैकी. ठीक आहे, आणि स्वच्छ धुवून घ्या, घाण नसायला पाहिजे. तर चला आपण मसाला रेडी करू. मिरची पावडर, धनिया पावडर आणि हळद आणि मीठ, चवीनुसार मीठ टाका. मिरची पावडर टाकायचं, कांदा मसाला टाकायचा नाही. मिरची पावडर पाहिजे फ्राय करायला. तर आपण फ्राय करणार आहे. बघा मी कसं करते. ठीक आहे, बघा. तर मी 1 किलो बांगडा येते. सो मग त्याला मसाला जास्त लागतो. तर बघा, कर्नाटक स्पेशल आहे गाईज. असं बनवून खावा तुम्ही एकदा. शपथ सांगते, तुम्ही परत परत करून खासाल. ठीक आहे, तर चला मिक्स करूया. आपण आता बांगडा घेऊया. एक बांगडा घ्यायचा, मस्त सगळं मसाला मिक्स करायचा आणि त्या बांगड्यात भरायचा. बांगड्यात ना, बांगडा म्हणजे बांगडा फिशमध्ये, म्हणजे मासेमध्ये त्याचं नाव आहे बांगडा मासा. बांगडा बोलतात त्याला. तर बघा गाईस, मस्तपैकी असा मसाला मिक्स झालेला आहे. आता माझी मम्मी एक एक उचलून मस्त भरत आहे. आणि स्पायसी, आम्ही स्पायसी खातो गाईस. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. आम्ही स्पायसी खातो म्हणून जास्त जास्त मम्मी मसाला भरते. हे बघा गाईस. तर ठीक आहे, चला आता हे बघा सगळे भरलेलं आहेत. आणि एक माशामध्ये थोडंसं मसाला, कारण की माझ्या भाचीसाठी पाहिजे, ती तिखट खात नाही. तर असं, तर आपण थोडंसं सप्पक करणार आहे तो एकच मासा. ठीक आहे, तर बघा कसं भरायचं. एकदम इझी आहे, झटकीपट होणार आहे. तर चला गाईज, हे बघा झाले. माझ्या मम्मीने सगळे भरलेले आहेत गाईज. तर बघा तुम्ही पण असा व्यवस्थित मसाला जास्त लावून घ्यायचा आणि व्यवस्थित एकदम झटकीपट होणार आहे गाईज. ठीक आहे, तर चला बघूया. मम्मी पटापटा सगळे मासे व्यवस्थित भरून घेत आहे. आणि जी सुक्का मसालाच लावायचा गाईज, मस्त होतो आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी गाईज. तर बघा ऑलमोस्ट डन झालेले सगळे मासे. फ्रायच करणार आहे. फ्राय, बांगडा फ्राय तर एकदम मस्त लागतो गाईज. तुम्ही एकदा करून बघा ही रेसिपी, एकदम मस्त. तुम्ही सारखं सारखं खासाल. तर ठीक आहे, तर बघा गाईज. तर आता चला, हा भात ठेवलेला आहे. भात आणि मासा मारायचा मस्त. बघा, तर तेल गरम करायला ठेवायचं. नॉर्मल आहे, तेल गरम झालं की 3-4 मासे सोडून द्यायचे. माझी मम्मी 5 टाकते, 5 का 6 टाकते गाईज. असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आणि असं खायचं ना. मी तर आज माश्यावर ताव आहे आज माझा. मस्त बेत आहे आजचा गाईज. तर बघा, असं करून खावा तुम्ही पण. ठीक आहे, आणि तुम्ही पण या जेवायला सगळेजण. ओके, आणि बघा कसं वाटतो, कसा नाही मासा फ्राय. ठीक आहे गाईज. तर बघा किती छान दिसतोय ना. तोंडात पाणी येते गाईज. मला कसं माहिती का, काय पण स्पेशल करायला लागलो की करण्याच्या अगोदरच मला ते बघितलं की तोंडात पाणी येतं. आणि हे बघा, मासेचा रस्सा केला आहे मम्मीने. मी तर रस्सा खात नाही. तर हे बघा गाईज कसे वाटतात फ्राय केलेले. बघा हे असे, ह्या टाईपचे फ्राय होतात. ठीक आहे, बाकीचे पण माझी मम्मी करत आहे फ्राय. तर चला गाईज, व्हिडिओ कसा वाटला कसा नाही सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा गाईज प्लीज. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाबा.